नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा वुडके। पाहू शकता कसली दिसत आहे ही वांग्याची भाजी। अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखी बनते। पाहू शकता ह्याचा मसालाही किती सुंदर रेडी झालेला आहे। अगदी झटपट आहे, हार्डली 10 मिनिटात रेडी होते। चला तर मग बघूया काय काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडतात तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर इथे या भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे। साधारण 1 कप शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट आहे। फक्त मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे, इथे कुठेही मी भाजलेला नाहीये। त्यानंतर 1 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत। लाल तिखट आहे साधारण 1 टेबलस्पून, किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आहे साधारण 1 चमचा। त्यानंतर धणे पावडर आहे 1 टेबलस्पून, जिरं आहे 1 टीस्पून, कोथिंबीर आहे साधारण 2 ते 3 चमचे, कढीपत्त्याची 1 दांडी पूर्ण घेतलेली आहे, हिंग घेणार आहे 1/4 टीस्पून, पाव चमचा हळद आहे, साधारण 1 टेबलस्पून सारखा गूळ घेणार आहे। गुळाऐवजी तुम्ही हवं तर साखरही वापरू शकता। आणि साधारण पाव किलो ही वांगी घेतलेली आहे। ही जरा आकाराने लहान असते, अशा पद्धतीची डार्क काळ्या रंगाची आहे। ही वांगी पाव किलो घेतलेली आहेत। चला तर मग पुढच्या कृतीला सुरुवात करूया। आता इथे मी वांगी कापून घेणार आहे। वांगी कापल्यानंतर ह्याला पाण्यातच ठेवा, म्हणजे काळी नाही पडणार। इथे मी देठाकरचा भाग कापून घेतलेला आहे आणि ह्याला अशा पद्धतीने 4 भागांमध्ये कापून घेत आहे। आणि आतमध्ये बघायचं आहे की कीड वगैरे तर नाही आहे। किडीचा असेल तर तो पूर्ण वांग फेकून द्या। अशा पद्धतीने मी सगळीच वांगी कापून घेत आहे। नेहमी चेक करावे वांग्यामध्ये कीड तर नाही आहे। वांगी ही बऱ्याच पद्धतीची येतात। हिरवी वांगी असतात, काटेरी वांगी आहेत, त्यानंतर पर्पल वांगी मिळतात, लांबट वांगी पण असतात, भरताचं वांग असतं, ही देखील एक लहान साईजची वांगी मिळतात। तर वांग्यांचे भरपूर प्रकार आहेत, पण ह्या प्रकाराला हेच वांग जास्त टेस्टी लागतं। अशा पद्धतीने मी सगळी वांगी कापून घेते। शेंगदाण्याच्या कुटात लाल तिखट, हळद, धणे पावडर, तीळ, गूळ अशा पद्धतीने कापून घेत आहे। गूळ देखील तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू शकता, पण चवीला खरंच खूप छान लागतो। गुळाऐवजी साखरही वापरू शकता। त्यानंतर टोमॅटो बारीक कापलेला, चवीनुसार मीठ, आता हा मसाला संपूर्ण मिक्स करून घेत आहे। एक ओलसर मिश्रण बनेल अशा पद्धतीने मिक्स करा। हाताच्या साहाय्याने टोमॅटोच्या फोडी जरा कुस्करून घ्या, म्हणजे त्याच्या रसामध्ये हा मसाला पूर्ण ओलसर बनेल। आता ह्या प्रत्येक वांग्यात हा मसाला भरून घेणार आहे। अशा पद्धतीने पूर्ण वांग भरून घ्यायचं आहे।
याच पद्धतीने मी सगळी वांगी भरून घेते। इथे कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये मी तेल टाकते। साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आहे। तेल थोडेसे गरम झाल्यावर यामध्ये जिरं आणि थोडासा हिंग टाकूया। जिरं छान परतवून घ्यायचे आहे। जिरं झालेलं आहे व्यवस्थित। आता ह्यामध्ये ही जी भरलेली वांगी होती ती टाकणार आहे। आणि छान तेलावरती परतवून घ्यायचे आहेत। छान अशी परतवून घेतल्यावरती ह्याला बघू शकता किती सुंदर शाईन आलेली आहे। आता ह्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट होती ती टाकते आणि वांग्यांबरोबर त्यालाही छान परतवून घेते। तुम्ही हवं तर जिऱ्या आणि हिंगानंतर आलं लसणाची पेस्ट टाकू शकता, पण ती इतकी जळते की व्यवस्थित मिक्स नाही करता येत, म्हणून मी वांग्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। आता ह्याला साधारण 2 मिनिट असेच परतवून घेत आहे। आता ह्याला साधारण 2 मिनिटं झालेली आहे। छान वांगी परतून झाली आहे। आता ह्यात जो उरलेला मसाला होता वांग्यांचा तो टाकून देते। उरलेला संपूर्ण मसाला टाकायचा आहे। आणि ह्याच उरलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ह्याच्यात ऍड करते। साधारण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। हा मसाला पण साधारण 1 मिनिट परतवून घ्या आणि मग पाणी ऍड करा। आता ह्यामध्ये मी हे पाणी टाकते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यावर झाकण ठेवून वांगी शिजवून घेणार आहे। गॅस मीडियम ठेवा, नाहीतर खाली लागू शकते भाजी।